नमस्कार मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे, तो म्हणजे पुणे कारागृह भरती 2024-25। तर मित्रांनो, पुणे कारागृह भरतीसाठी जो पेपर होता तो 80 ते 85% सोपा होता, असे खूप विद्यार्थ्यांकडून ऐकण्यात आलेले आहे। पुणे कारागृह भरतीसाठी मेरिट किती लागेल ते आपण कास्ट वाईज बघूया, तर व्हिडिओ संपूर्ण बघा, पूर्ण माहिती समजून घ्या। आता पुणे कारागृह भरतीसाठी SC आणि ST साठी मेरिट लिस्ट बघूया। इथे तुम्ही बघू शकता SC आणि ST साठी ग्राउंड 39 मार्क्स आहेत, तर आपण पेपरचे 82 पकडले तर टोटल कट ऑफ हा 121 पर्यंत जाऊ शकतो। आणि STचा जर बघितला तर 39 हा ग्राउंड आहे, तर आपण पेपरचे 80 मार्क्स पकडले तर फायनल कट ऑफ हा 119 पर्यंत जाईल। 1-2 मार्क्स प्लस मायनस इकडे तिकडे होऊ शकता। पुढे आपण बघूया VJA, NTB, NTC, NTD साठी मेरिट लिस्ट बघूया। VJA साठी जर बघितलं तर इथे 42 मार्क्स हे ग्राउंडचे आहेत, तर आपण फायनल पेपरचे आपण 88 ते 92 मध्ये आपण मार्क्स पकडूया, तर याचा फायनल कट ऑफ हा 134 पर्यंत जाऊ शकतो। NTB साठी 40 मार्क्स हे ग्राउंडचे आहेत, तर आपण पेपरसाठी 85 मार्क्स पकडूया, तर त्याचा फायनल कट ऑफ हा 125 पर्यंत जाऊ शकतो। NTC साठी 42 जर ग्राउंडचे मार्क्स आहेत, तर पेपर हा 88 ते 92 मध्ये आपण मार्क्स पकडूया, तर याचा फायनल कट ऑफ हा 134 एवढा जाऊ शकतो। आणि NTD साठी 40 मार्क्स ग्राउंडला आहेत, तर पेपरला आपण 86 मार्क्स पकडले तर सरासरी येथे तुमचा फायनल कट ऑफ 126 पर्यंत जाऊ शकतो। प्लस मायनस 1-2 मार्क्स इकडे तिकडे होऊ शकतात। त्यानंतर आपण बघूया कास्टचे अंतिम मेरिट लिस्ट बघूया। SBC साठी 40 मार्क्स आपण ग्राउंडसाठी आहेत, तर आपण 85 मार्क्स पेपरसाठी पकडूया, तर हा सरासरी कट ऑफ 125 पर्यंत जाईल। आणि OBC साठी 42 प्लस 90, तर हा फायनल कट ऑफ 132 पर्यंत जाईल। त्यानंतर बघूया EWS आणि SBCचे मेरिट लिस्ट बघूया। EWSचे ग्राउंड 38 प्लस पेपर 83, तर यांचा कट ऑफ हा 121 पर्यंत जाईल। आणि SBC याचा ग्राउंड आपण 40 आहे, तर पेपर आपण 86 मार्क्स पकडले, तर हा टोटल कट ऑफ हा 126 पर्यंत जाऊ शकतो। आणि आता पुढे बघूया ओपनसाठी काय मेरिट लिस्ट असणार आहे। ओपन मेल साठी ग्राउंड हे 43 चा कट ऑफ आहे, आणि जर आपण पेपर इथे बघितला तर 92 चा पकडला, तर इथे टोटल 135 चा कट ऑफ जाऊ शकतो। ठीक आहे। पुढे ओपन फिमेल त्याच्यासाठी 40 ग्राउंडचे मार्क्स आहेत, तर आपण 88चं सरासरी 88 मार्क्स पेपरसाठी पकडूया, तर फायनल कट ऑफ हा 128 पर्यंत फिमेलसाठी ओपन फिमेलसाठी जाणार आहे। तर बघा मित्रांनो, इथे हा अंदाजित कट ऑफ आहे। लवकरच तुम्हाला नवीन काय माहिती अपडेट असेल ती आम्ही कळवूच। तसेच मित्रांनो, पुढे येणारी महाराष्ट्र पोलीस भरतीची जर तुम्ही तयारी करत असाल, तर मी तुमच्यासाठी खास तुमच्यासाठी काही महत्त्वाचे प्रश्नसंच घेऊन येत असते, तर आपल्या चॅनलवर ते प्रश्नसंच बघायला विसरू नका। मी रोज ते संध्याकाळी पोस्ट करत असते, तर तुम्ही चॅनलवर तिथे जाऊन बघू शकता। त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर